चाललोय जेवायला आता. चाललंय पोरांचं नियोजन. पोरं म्हणतात मिसळ खायचे, माझ्या डोक्यात चाललंय बिर्याणी खायची. चांगलं आलेलं आहे. आम्हाला खायला जायचं होतं बिर्याणी आणि आम्ही 5 जण आहेत. 120 रुपयाला बिर्याणी आणि एकूण जाईल 535 रुपये. आणि हा ह्याच्या एक दाणा ह्याच्याकडे 95 रुपये आहेत. आणि हा म्हणते मला फुल प्लेट बिर्याणी खायची. ह्याला कुठं फुल प्लेट द्यायची आता खायला. हे तुमच्या चालू कडेच्या रूम मध्ये झोपायला. असं की चालू मी झोपायला. नमस्कार पब्लिक. आज आपला पहिला ब्लॉग आहे. विषय असा होता की इथं रूम आहे, तुम्हाला रूम दाखवतो. बघा ही रूम आहे. टॉपचा विषय. या रूम मध्ये भूत होता, त्यामुळे आम्ही आहे ना रूम बदली केलेली आहे. काय आता आम्ही इथल्या रूम मध्ये आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा आता आम्ही या रूम मध्ये आलेलो आहे. हे बघा हे एवढा भोकाचं आहे. इलेक्ट्रिकल ऍडमिशन घेतलंय. बल्ब लावला की बल्बच जाळलाय नाही. आता विषय असा आहे, आम्ही प्लॅन काय केलाय, हेतून जर तुम्हाला दाखवतो मी, हेतून जर भूत आलं तर इकडून आधी बघायचं डोकून, नाही का डोकून बघायचं भूत आलंय का नाही. डायरेक्ट इथून पळायचं आणि हेत आहे ना इथं आयुष्य जागा आहे. इथून डायरेक्ट उड्या मारायच्या खाली, उड्या मारायच्या, परत वरती यायचं आणि वरती आल्याच्या नंतर मग त्याला कोंडायचं आतमध्ये. A few moments later. बाई तुमचे त्याले कपडे लावून पटापटा पटापटा कपडे लावा. गुड्ड्या भाई जेवायला जायचंय अजून आपल्याला. खर्च करा काहीच कोणी पण, आता पण काय करायचं. रूम शिफ्टिंग चालले काहीच. हे आपला शुभम. शुभम गजब बेइज्जती है. अजून किती आहे बाई. गुड्ड्या बाई रील स्टार गुड्ड्या बाई. आयुष तुझा पर्सनल बेड कुठे आहे रे. तुझा पर्सनल बेड कुठे आहे. बघा गाईज कसं आहे नियोजन हो, बाकी काय नाही. हा टॉपचा विषय आहे. ते आज काय झालं माहितीये का, अख्ख्या बाई त्याला बाटल्या तो तिथे ठेवलं. गुड्ड्या बाई ती वायर तिकडेच बांध, इकडे नको नको बाई तिकडेच बांध. एक कस तरी वाटते. गपना बाई गपना. अरे भाई ती माझ्या डोक्यावर लोंबन चेष्टच करतोय बाई तो आपली एक. नियोजन असतं आपल्याकडे स्वयंपाकाची पण सोय आहे सगळी. लय नाही टेन्शन घ्यायचं. बाई बाई झालं का, चला पटकन जेवायला जायचंय अजून. इकडं भाई आता आपल्याला मस्तपैकी झोपायचंय, पण आपल्याला आधी जेवायला जायचंय. आपली बाल्कनीचं लय मस्त आहे तुम्हाला सांगतो गाईच. बाल्कनीत ना फक्त तुम्ही नजारा बघा. आता बाई कुठं जायचं जेवाय आपल्याला सांग ना. मला नाही माहिती कुठं जायचंय. बघा हा हे लावा पटापटा चला. बघा गुड्डो अभि जिंदा आहे. गुड्डो भाई ते दोन या बघा बरं भैया. तुमचं काय चाललंय अजून. आपल्या गावात जायचं पलीकडे घेऊन मस्त पैकी अजून एक दोन. अरे तसा नाही विषय, ही पट्टी मोठी आहे. बाई पट्टी काढ ना मग लगेच. तू काय केलं पातीला, काय केलं तू. रात्री आपण बिर्याणी केली ना, हा का त्याचं नियोजन. आत्ता भांड घासतोय. गाई 2 तास झालं खेळा टुकतोय. परत आपल्याला टोक नाही भेटणार बिर्याणीला. हा बाई परत बिर्याणी करायचीच नाही. दादाने आपल्याला डबा नाही दिला 2-3 दिवस. चालायचं काय दादा. हॉस्टेलला राहणं काही सोपं नाही गेलंय. आपल्यालाच माहिती कसं असतं हॉस्टेलला राहणं. हे बघा प्रेम भंगी निवेदन.
हॉस्टेल आयटम पर बोलत असेल किती आहेत आपल्याला वय अच्छा हमको सिखा रिया है हा भाई हा हो का फटाकडा हो का निवेदन हो बाकी काय नाही इकडं बघा आता यांचं परत पोरांचं काय चाललंय हो का यो गुड्ड्या बाई तर अजून ठोकतोय ती खेळ गुड्ड्या बाई तू कुठल्या डिपार्टमेंटला आहे होय आणि तू करतोय काय काय लागा गुड्ड्या बाई तुला पटलं पाहिजे थोडं तरी तू काय करतोय आपला भाई डाबा ना पलीकड महत्वाचा डाबा आहे आपला अँगल आहे ह्यो गुड्ड्या भाई 2 तास लावतोय गाईज अँगल ठोकायला नियोजन आणि आपल्याला अजून जेवायला जायचंय अयो टेस्टर जेवायचं नियोजन तुम्ही करा पैसा ना माझ्याकडे बघा काय म्हणतोय तो गाईज ह्यो झालाय भिकारी मैं गरीब हूँ मैं गरीब हूँ तो कधी श्रीमंत होता बघा नाही काय झाडायचं नियोजन चाललंय थांबा 2 मिनिटं साफसफाईला कोणाला माणूस पाहिजे असलं तर संपर्क देतो मी तुम्हाला ये 73 हा कोणाला झाडाची गरज असली तर लवकर फोन करा आयुष क्षीरसागर एक रूम झाडायला 5000 हा किती 5000 फक्त भाऊ बाई तरी एखादी किती केंद्र वाढते तुलाच माहिती असं एक रूम झाडाय फक्त 5000 अख्खं घर झाडायला 1 लाख हा का आख ह्याला माहिती नाही ना बाई ते आपलं घरचं काम थोडं करायला लागतं रूम मधलं पण नियोजन कसं आहे आपले रूम आहे ना इथं ब्लूटूथ कनेक्ट व्हाय नाही हो का ह्याचं काय मध्ये ह्याचं ब्लूटूथ कनेक्ट व्हाय नाही कौन है ये लोग कहां से आते हैं ये? बाई तुझ्या डोक्यात पडू शकतो ती तू तिथं पडत अडकावले का नाही ना तुला सांगतो की तुटलंय बाई हो काय ह्याचं ऐका काय ऐकायचं इथे उलटे असं अरे गुड्ड्या भाई असं लावा असं तुझ्या बापात लावलेलं का तसं हा बाई हे आहे ह्याला डोकं आहे बाई हे उगाच थर्ड इयरला नाही गेला येऊ नाचो A few inches later. तर विषय कसा आहे माहिती आहे आता आम्ही रूम बदली केलेली आहे काय आता आम्ही काल एक प्लॅन केला होता नाही काय का पोराचे गाणं फाडायचे होते आम्हाला तर आता रूम बदली केली आहे आम्ही साऊंड गुणचं सिस्टम सगळं केलेलं आहे संध्याकाळी आवाज काढायचे भूताचे नाही का त्याला जरा घाबरवायचं पुढं बघत राहावा नाही का जय हिंद जय महाराष्ट्र तर आता नियोजन चाललेलं आहे नाही का भूताचं तुम्हाला दाखवतो मी पुढे बघत राहावा एक माझा काय विषय भाय झालं का काम बाई काय विषय नाही बाई फक्त 5 मिनिटं तुम्हाला निवेदन सांगतो आमचं काय हे बघा मस्त पैकी हे निवेदन ना आता हे साऊंडला पावलेलं आहे संध्याकाळी आता गाणं फाडायचे त्या पोराचे नाही का आता काय मस्त आता संध्याकाळ. कनेक्ट केले आता भाऊ तुम्ही संध्याकाळी मज्जा बघा आपण आता आम्ही काय करतो आता इथलं काम झालेलं आहे सगळं फक्त कपडे आवरायच्यात जेवतो बिवतो नाही का जरा फिरून येतो मग पुढं बघत राहा तुम्ही बाय A few moments later. तर मित्रांनो आम्ही चाललोय जेवायला आता चाललंय पोरांचं नियोजन पोरं म्हणतात मिसळ खायचे माझ्या डोक्यात चाललंय बिर्याणी खायची पण काय आहे, बिर्याणी खाल्ल्याशिवाय डोकं चालणार नाही आपलं हा सोमवारी सोमवार असू दे सोमवार असलं तरी बिर्याणी खायची असते खायला विसरू नका देवयानीची बिर्याणी आता चाललो आहे आम्ही पुढं आमचे 2 गँग आहेत बघू आता काय होतं आहे पुढं आणि रात्रीचा प्लॅन आहे ना तो तुम्ही एवढा हसणार ना बघून तुम्ही फक्त बघा त्याला माहीत नाही अजून ते पोरगं पुढचं आहे आमच्या बघू नंतर ना भेटू बाय मित्रांनो विषय असा झालेला आहे आम्हाला खायला जायचं होतं बिर्याणी आणि आम्ही 5 जण आहेत 120 रुपयाला बिर्याणी आहे आणि एकूण जाईल 535 रुपये आणि हा का हा ह्याच्या ह्याच्याकडे 95 रुपये आहेत आणि हा म्हणते मला फुल प्लेट बिर्याणी खायची कुठं फुल प्लेट द्यायची आता खायला बघू आता हे का बघू आता पुढं काय होतं नियोजन झालेलं आहे आता बिर्याणीचं जिथं सगळ्यांचं बंद झालं होतं तिथं आपण चालू केलं नियोजन नाही काय गुट्टू अभिजन आहे त्यामुळं आता आम्ही चाललो बिर्याणी खायला आता बिर्याणी खाऊन झाल्याच्या नंतर ना एक काम करायचं आहे आम्हाला एक काम करतो आम्ही मग रूमवर जातो बाय पुढं आमचे 3 दळिंद्री चालले आहेत नाही का त्यांच्याकडे खायला पैसा नाही पण एवढे भुकाललेत नाही 4 आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्ही ते हा बघा
बघा इथे का चाललेत ना एवढे बुक खाल्लेत नाही आणि असं वाटतं गोळी मारायला ना नाही का. आता बाकीचा व्हिडिओ हॉटेलमध्ये गेल्यावर संपला विषय. सांग त्याला भैया आता ड्युटीचा माणूस आहे का भैया म्हणतो त्याला डायरेक्ट. आता आम्ही आलो जेवायला. एक वेटर आहे नाही अजून 2 तास जर आम्ही बसतोय ओ कॅप्टन एवढा 3,500 किलोमीटर आम्ही एवढं चालत आलोय. तरी तर माणूस अजून बिर्याणी मागाय काय ते सांगायला या नंतर सांगितली बिर्याणी पाहून येतो घेऊन कसं करायचं सांगा तुम्ही. हे बघा हा बाई याने खर्च करायला टायमिंगला हा तेच बघू आता कधी येते बिर्याणी. मला वाटतं कमीत कमी 30 ते 40 वर्ष लागते ना आपल्याला. आमची पोरं इथं होत्या बघू आता काय होतं. 2,000 years later. बिर्याणी आलेली आहे कमीत कमी 17 वर्षानंतर ना बिर्याणी आलेली आहे आम्हाला खायला. बिर्याणी दाखवताना क्वालिटी क्वांटिटी एक नंबर. क्वालिटी सांगा सर क्वालिटी. एक नंबर क्वालिटी सांगा शेट क्वालिटी सांगा आणि एक नंबर कधी पण या खाऊन जा आरामात कसा शेट क्वालिटी सांगा हे प्रेमभंगी क्वालिटी सांगा. क्वालिटी एक नंबर. आता आम्ही बिर्याणी खातोय. बाकीचा खेळ बिर्याणी खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगतो. बाय धन्यवाद. काहीच आता आम्ही चाललोय रूमवर. आताच आमचं जेवण झालेलं आहे. आता थांबा आपण आता पेमेंट करू. थोडे 5 मिनटं थांबा. आता करायचं आहे आपल्याला पेमेंट. झाले का भाऊ? झाले का बिल? तर काय आता आपण आलोय गौरव गायकवाडकर. आपल्या जोडदाराचं सेलून आहे. तुम्हाला कधी केस कापायचे असले तर येत जावा गौरवकडं. गौरव सांगत तुम्हाला सगळ्या सुविधा. गौरव आता काही आम्ही चाललोय आमच्या कामानिमित्त. आता ती काम आमचं लय महत्वाचं आहे. सांगू नाही शकत तुम्हाला. ऐका गौरवचं ऐका आम्ही कुठं चाललोय. नाद हो बाकी काही नाही होय. नाद पाहिजे माणसाला. A few moments later. मित्रांनो आम्ही बिर्याणी खाल्लेली आहे. आता आम्ही चाललो रूमवरती आणि आपल्या डोक्यात चाललं ना विषय की त्या पोराची आपल्याला फाडायची जर नाही का तेव्हा प्रँक करायचा आपल्याला. तर तो प्रँक आपण करणार आहे संध्याकाळी. आणि विषय असा आहे आम्ही ज्या आधी रूममध्ये राहत होतो त्याच्यामध्ये काहीतरी काळजी अजून गेली होती कोणीतरी. तर त्याच्यात भूताचा काहीतरी विषय होता. त्यामुळं आम्ही रूम बदली केलेली आहे. म्हणजे भावाच्या रूममध्ये गेलेलो आहे आता मी. आणि लहानपणापासून मी ऐकतोय की बाबा ह्या शाळेच्या मागं नको जाऊ इकडं भूत असतं. जंगलात नको फिरू रात्रीचं इथं भूत असतं. या वाड्यासोबत नको वाड्यापाशी नको फिरू इथं भूत असतं. काय झालं भूत ते काय छिन्ना लगेच कळत नाही मला. आणि जिथं बघा तिथं ह्या भूताची सावली इकडे आणि ह्या भूताची सावली तिकडे. काय झालं सावली सोडतंय तरी कोण असं सावली सोडतंय ते भूत असं ब्लाऊज का सोडत नाही. हा ब्लाऊज सोडत नाही. परत जीन्स टॉप का सोडत नाही. बघू आता काय होईल ते होईल. ते मला कळून माहिती सांगा भूत असतं का नसतं ते. आता आम्ही आलो रूमवरती नाही का. आता ह्याच्या पुढं दुसरं काय नाही आहे. इथं व्लॉग इथंच संपणार आहे. त्याच्या पुढं आता ॲक्टिंग चालू होणार आहे. तुम्ही फक्त बघा आमची ॲक्टिंग कशी आहे. आता आम्ही चालू आहे रूममध्ये बघत राहू पुढे काय होतं ते. आणि मग अशी तुम्हाला जे तसं विचारलं ना ते मला सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो आता प्रँक चालू होणार आहे. आता पुढं बघत राहू काय होतं. आता झोपलाय तो. आता फक्त तुम्ही थांबा का काय होतंय ते. A few moments later. चैती आहे. कशाला बाबा काय करता इथं बिन कामाच्या हातभर फाटली आहे. ती गुड्ड्या बघ वाजते का. अरे झोपला का 12 वाजल्यात. हे गुड्या झोपले कधी. तुम्हाला का चेष्ट सुस्ती काय असतात. काय काय गुड्ड्या बघ ती वाजते का.
अरे गुड्डे नीट झोपलायला का गपला का काय त्या गुड्ड्याची इज्जत करते बाबा इथं हातभर फाडताय तुम्ही का गप झोप मला आवाज आहे तुला कसा आवाज येतोय रे हा झोप गप गुड्ड्या हे गुड्ड्या नीट 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 तुमच्या आठवणी चालू कडच्या रूम मध्ये झोपायला चालू मी झोपायला मित्रांनो आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. ते पोरग एवढं घाबरलं ना ते पलीकडच्या रूममध्ये जाऊन झोपलेलं आहे. तर ह्याच गोष्टीवरती आपल्या पहिल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. Yeah.